रग रग में दौड़े Radio City. Oh, हाय आज सोनाली यस आज सोनाली पुण्यावरनं मी आहे और आप तो जानते हो कि पुणे का गणेश उत्सव कमाल होता है। इनफैक्ट इसे कमाल बनाने के लिए जो हाथ बहुत ज़्यादा मेहनत करते हैं ना, आज उनसे हम बात करने वाले हैं। गणपती बाप्पा हा कलेचा देवता आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्या समोर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला सादर करणारे अनेक असे आर्टिस्ट आपल्या पुण्यामध्ये आहेत आणि त्यातलेच एक मिस्टर सतीश तारू सर, त्यांना आपण भेटणार आहोत, जे गेल्या 45 वर्षांपासून या मूर्ती बनवण्याच्या व्यवसायात आहेत। सो मूर्तिकार सतीश तारूंसोबत खास गप्पा। सगळ्यात आधी महाराष्ट्राचं आराध्य दैवत, ज्याचा आपल्याला सगळ्यांना खूप जास्त अभिमान आहे, राजे, सो त्यांना सलाम। सैनिक जो सीमेवरती लढतो, म्हणून आज मी तुमच्याशी बोलतेय किंवा तुम्ही मला बघू शकता, आपण आपलं आयुष्य जे आहे ते छानपैकी एन्जॉय करतो, त्यामुळे यांना सुद्धा सेलिब्रेट। आणि हनुमानजी यार, हनुमानजीमुळे तर आपल्याला ताकद मिळते आणि माझं आणि त्यांचं जर नातं जरा जास्त जवळच आहे। त्यांना हवेशी जे आहे त्यांचा संबंध आहे। पवन सूत असं म्हणतात, वो भी हवा में रहते हैं, हम भी हवा में रहते हैं और आपसे बात करते हैं। आणि आता आहे ज्याची क्रेज अख्ख्या भारताला सध्या निर्माण झालेली आहे, अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, परश्या बघतोस काय हां। आणि ही त्याची आरची, मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू म्हणणारी, पण इथं ती मला काहीच म्हणत नाही आहे। ती म्हणायचं तुला जे बोलायचं ते बोल। आणि अर्थातच आपले PM मोदी सर, वा काय त्यांचा रुबाब आहे, नमस्कार। आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी बोलण्यापेक्षा काही गोष्टी करून दाखवलेल्या आहेत, आमिर खान। पाणी फाउंडेशनच्या अख्ख्या टीमसोबत ते आहेत। समोर आपला हा शेतकरी आहे। सो असे वेगवेगळे देखावे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत। आणि सध्या हे आहेत, देखावा नाही आहे ना, सतीश तारू सर, जे की मूर्तिकार आहेत। सतीश तारू सर, सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन की इतकं छान जे आहे तुम्ही आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या मूर्ती घडवलेल्या आहेत। गेल्या 45 वर्षांपासून तुम्ही या व्यवसायात आहात, काय सांगाल आम्हाला, कशी सुरुवात झाली? अभिनव कलामधून तुम्ही तुमचे अभिनव कलामधून मी कमर्शियल आर्टचा डिप्लोमा केला, त्याचा मातीशी काहीच संबंध नव्हता, पण पूर्वीपासून मला किल्ल्यातली चित्र करायची, किल्ल्यातले जर वेगवेगळे चित्रकाराची याची आवड होती, त्यामुळे त्यातनं आवड निर्माण झाली। मग छोटं मग घराच्या जवळच एक मंडळ मिळालं, त्यातून मग नवीन मूर्ती करायला सुरुवात केली। पहिली मूर्ती कुठली केली होती, आठवतीये का? पहिली माझा, मी त्याला दैवतच म्हणतो, लोखंडी तालमीचा जो गणपती आहे सध्या, त्याला आज 50 वर्ष झाली। त्या ते गणपतीची प्रतिकृती मी प्रथम केली 72 साली। त्यातून मला प्रेरणा मिळाली, त्यातून मग 73 साली मी मंडळासाठी काम करायला सुरुवात केली। वा वा वा। आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत, किती बनवले त्याचं काही रेकॉर्ड आहे? त्याचं काही रेकॉर्ड करू शकलो नाही मी, कारण काय, मूर्ती बनवणं आणि करणं यातच माझा छंद होता आणि त्यातून मला आवड निर्माण व्हायची, त्यातून एक समाधान मिळायचं। जसं तुम्ही म्हणाल की मंडळांची तयारी तर सुरू होत असते, पण मंडळांनी कुठला दिखावा करायचा किंवा काय, त्याच्या आधी तुमच्या प्रतिकृतींची तयारी सुरू होत असते। मग अशी मला दाखवलं की तुम्ही ती ड्रॉ वगैरे करतात, ती प्रोसेस कशी, त्याबद्दल मला ऐकायचं आहे। साधारण आता वर्षभरात काही घडामोडी असतात, ज्यातनं आपल्याला पण असं वाटतं की ह्याच्यावर काहीतरी प्रबोधन आपण करावं। असं आता गेल्या वर्षी आरची परीक्षा होते, त्यांच्यामुळं मुलं बिघडत चालली होती काही, म्हणजे त्यांचं ज्या चांगल्या गोष्टी ते घेत नव्हते, मग त्याला अनुसरून आपण देखावा केला की हे करण्यापेक्षा आपण आता अब्दुल कलाम आहेत की त्या विज्ञानावर भर द्या, तो अभ्यास करा, म्हणजे वेळ त्या गोष्टीचं लागून घेऊ नका, वेळ ह्या गोष्टीचं पण लागलं पाहिजे, असं एक आपण संदेश दिला। त्याचप्रमाणे आता शेतकरी आत्महत्या करतात, ते पिकं नाही आहेत, पण त्याचं कारण काय, की पाणी नसतं, त्यामुळं पिकं वाळून जातात। मग त्याच्यावर एक उपाय आमिर खानने सुद्धा पाणी फाउंडेशनचं एक चांगलं कार्य केलेलं आहे। मग आपण ते 2 भागात दाखवलेलं आहे। इथं तुम्ही आंदोलन करताय, मग त्याला जर ते आंदोलन होऊ नये, मग त्यासाठी पिकं तर चांगली आली पाहिजेत, म्हणून तुम्ही आमिर खानने जे आता शिवार योजना राबवल्या आहेत पाणी साठवण्यासाठी, तशा योजना तुम्ही राबवा। क्या बात आहे। आणि सतीश सर हे एकटं करत नाही आहेत, त्यांच्यासोबत अर्थात त्यांची अर्धांगिनी सुद्धा आहेत, मला आवड होती। सतीश तारू सरांसोबत यांचे मामा सुद्धा आहेत, विजय चक्के सर, तुम्हाला पण मी बोलवतीये, प्लीज ये। माझा यामध्ये यांत्रिक हालचाली करणे हा सहभाग असतो, म्हणजे एखाद्या मूर्तीचा हात हलवायचा असेल, त्याची कंबर हलवायची असेल, एखादी डोळे हलवायचे असतील, ओठ हलवायचे असतील, किंवा एखादी मूर्ती संपूर्ण उभी राहते, अशा हालचाली मी सतीश तारूंना करून देतो। वाव। मिस्टर
मिस्टर आमिर खान आहेत, मिस्टर परफेक्शनिस्ट आहे. यामध्ये काहीच कमी जास्त नाही आहे. तुम्ही त्यांना परफेक्शनिस्ट प्रमाणेच परफेक्शनिस्ट बनवलं आहे. सो आमिर खानला बनायला किती दिवस लागले? तसं इंडस्ट्रीमध्ये यायला त्यांना बराच आयुष्य त्यांनी घालवलं आहे. पण आमिर खान इकडे जे बनले आहेत ते किती दिवसात बनले? आमिर खान एक 8 दिवसात तयार झालेले आहे. आमिर खानांचं पहिलं सतीश तरूंनी स्केच आणलं, म्हणजे त्याचे ॲनाटॉमी कशी आहे, त्याची उंची किती आहे, फेसिंग कसं आहे, आणि मुख्य म्हणजे पाणी फाउंडेशनमध्ये त्यांचा लुक कसा आहे याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणजे त्यांच्या ज्या मिशा, चष्मा आणि दाढी, हा लुक त्याचा अभ्यास करून त्यांनी तो मातीचा पुतळा तयार केला. रग रग में पुणे सिटी, रग रग में हो. हिच्या उत्सवात जान, हिच्या माणसानं मान, हिच्या प्रेमामध्ये सारे बघा करते गुणगान हो. हिचा भारी इतिहास, हिच्या पेठा अशा खास, ही कलेची पंढरी, हिला रोज नवध्यास हो. रग रग में पुणे सिटी, रग रग में पुणे सिटी, रग में FM बोले तो Radio City. Radio City. 91.1 FM. एकदा जोरदार टाळ्या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. मंगलमूर्ती. मोरया. Radio City.